शिक्षणाचे दरवाजे खऱ्या अर्थानं सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींच्यासाठी खुले केले, त्यांचं स्मरण करण्याचा अर्थ हा दिवस. आणि या दिवशी आपण जाऊच असतो वृक्ष लावला आणि त्याचा विस्तार महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकामधल्या काही भागामध्ये झाला. त्याचा अतिशय आनंद हा आपल्या सगळ्यांना आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या 742 शाखा, विद्यार्थी संख्या 4,18,000 आणि सेवकांची संख्या 11,600. एक प्रचंड कुटुंब हे झालेले आहे. आणि हे कुटुंब शैक्षणिक कामाच्यासाठी वाहून घेणारं असं कुटुंब आहे. त्या कुटुंबाचा आधार केंद्रबिंदू हा शिक्षक आहे. आणि हा शिक्षक त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याची बांधिलकी संस्थेची आहे, विद्यार्थ्यांची आहे. आणि त्याचाच परिणाम दिवसेंदिवस गुणवत्तेचा प्रश्न हा निकाली काढण्याच्यासाठी जी काही भावना टाकली त्याला यश मिळतं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ठरवलं की रयत नावाचं रयत शिक्षण संस्थेचं मासिक आपण सुरू करायचं. आणि या मासिकामध्ये माझी मुलाखत जी आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टींच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. एक शाखेची पतसंख्या आणि 2 शाखेची गुणवत्ता वाढ. आज या 2 गोष्टी अधिक लक्ष द्यायची गरज आहे. विस्तार होतोय पण काही शाखेमध्ये मुलांची संख्या कमी होते आणि मुलांची संख्या कमी होते ही आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणारी बाब. आणि त्यामुळे पतसंख्या ही राहील कशी? विद्यार्थ्यांना गोजी वाटेल कसं? त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जी पावलं टाकली त्याचे दुष्परिणाम हे बघता कसे येतील? या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि एक प्रकारचं हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज जग बदलते, एका वेगळ्या दिशेला जाते. आधुनिकतेच्या दौरावर विज्ञानाचा आधार घेऊन अनेक गोष्टी जगामध्ये घडत आहेत. आणि त्याला सामोरं जाण्याची ताकद रयतेच्या विद्यार्थ्याची झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीची खबरदारी ही आपल्या सगळ्यांना घ्यावी. आज आपला देश एका संकटातून जातो, पण सामूहिक शक्तीच्या जोरावर या संकटावर सुद्धा मात करण्याची हिंमत या देशाच्या सर्वसामान्य जनतेची. गेले काही दिवस तुम्ही आम्ही सगळेजण टेलिव्हिजनकडे नजर ठेवून बसतोय की पाकिस्तानच्या सीमेवर काय होईल आणि जे काही घडतंय ते अस्वस्थ करणार आहे. भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही आहे. जे काही सुरू झालं ते अतिरेक्यांच्यापासून सुरू झालं. आणि अतिरेक्यांच्या संदर्भात सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशांनी आमचा संबंध नाही
हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं की अतिरेक्यांची हत्या केली गेली. त्या अतिरेक्यांना निरोप देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळेजण अंत्यविधीला हजर होते. जर शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते? ही उपस्थिती स्वच्छ सांगते. जे काही घडतं आहे त्याच्या फाशीची त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळेजण आहे. आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत. युद्धाचा रस्ता आपला नाही हे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्यापासून अनेकांनी सांगितलं, तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ले झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी, रक्षणाच्यासाठी, निवाऱ्याच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते. आपण या देशाच्या सैन्य दलाची कामगिरी बघितल्याच्या नंतर एक प्रकारचा अभिमान होतो. बदलची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज सैन्यदल पुढे आहे. आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्यदल फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही, भगिनींचं सुद्धा शौर्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं. मला आठवतं आहे की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती. त्यावेळेला एक निर्णय घेण्यात आला. एक पद्धत असते, दर सोमवारी सकाळी 9 वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्याचा सचिव हे एकत्र बसतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतंय, देशाच्या सीमेवर काय घडतंय याचा आढावा घेतात. मग ती चीनची सीमा असेल, पाकिस्तानची असेल, बांगलादेशची असेल किंवा श्रीलंकेची असेल. आणि हा सगळा आढावा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात. आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही? माझ्या तिन्ही सर्व्हिसेसची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही, हे झेपणार नाही, हे कठीण काम आहे आणि तुम्ही मुली नाही करू नका. मी सांगितलं तुम्ही विचार करा, पुढच्या मिटिंगमध्ये सांगा. पुढच्या मिटिंगमध्ये त्या तिघांनी नाही म्हणून सांगितलं. त्याच्या पुढच्या मिटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला, पुन्हा नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्या मिटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मिटिंगला त्यांना सांगावं लागलं की या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची. आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संबंधीचं विश्लेषण 2 भगिनी संबंध देशवासियांना या ठिकाणी करतात. आणि त्याची एक भगिनी तुमच्या बेळगावची आहे आणि मुस्लिम समाजाची. ती हे स्पष्ट करते की हा देश आणि या देशाचा हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, जे कोणी घटक असतील ते सगळेजण या देशाच्या ऐक्याच्या आणि संरक्षणाच्यासाठी बदलची किंमत द्यायला तयार आहेत. आणि त्यामुळं तिचे जात, धर्म, लिंग या संबंधीचा विचार हा कधी मनामध्ये ठेवता कामा नये. कर्मवीरांनी शैक्षणिक संस्थेची सुरुवात करताना
हाच दृष्टिकोन ठेवला. तो मुलगा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या भाषेचा आहे याचा विचार कधी केलेला नाही. तो उपेक्षित ज्ञानासाठी भुकेलेला आहे आणि त्याला प्रोत्साहन देणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. एवढं एकच सूत्र करून आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलं आणि श्वास चालेपर्यंत त्याच्यामध्ये कधी तरतूद केलेली नाही. आणि त्यामुळं आज या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो, त्या स्थितीला सामोरं जाण्यासाठी बाकीचे मदत शोधून एकसंघ भारत राष्ट्र आज मजबूतीने उभं करणं आणि जे काही परिवर्तन या देशामध्ये होतं आहे त्याला हातभार लावणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. मला आनंद आहे की जनतेच्या विविध शाखेचे आमचे सगळे सहकारी त्या भावनेने या ठिकाणी काम. अनेकांनी कर्तृत्व दाखवलं, यश संपादन केलं, त्यांचा गुणगौरव केला. अनेकांनी अर्थसहाय्य केलं, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. मला गंमत वाटली की उत्तर विभागामध्ये 6 कोटी रुपयाच्या शिष्यवृत्त्या तिथल्या मुलामुलींना मिळाल्या. याचा अर्थ हाच पडते की 6 कोटीची रक्कम आमचे विद्यार्थी शिष्यवृत्तीतून मिळवतात. याचा अर्थ गुणवत्तेच्या संबंधी जी काही खबरदारी घ्यायची ती खबरदारी घेतली जाते आणि त्याला विद्यार्थ्यांची साथ ही मनापासूनची आहे आणि त्यामुळे ते घडू शकते. या सगळ्या शाखा प्रमुखांचं त्या शाखेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विश्वास देऊ इच्छितो की संस्थेचे सगळे आमचे सहकारी पूर्ण शक्तीने या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या अध्यापक शिक्षक यांच्या पाठीशी राहतील आणि हे कुटुंब महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्राचा चेहरा बदलण्यासाठी जो दृष्टिकोन रविवारांनी घालून दिला त्याच्याशी बांधिलकी ठेवून कायमचं काम करेल हाच विश्वास आज या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द सोडतो. आदरणीय